झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता 7 स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यात महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे 5 तर MIM आणि महाविकास आघाडी यांच्या प्रत्येकी 1 अशी 7 जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड होणार आहे. त्यांची नावे निश्चित झाली असून भाजपाने ओमप्रकाश खंडेलवाल, गुलशन उदासी, नरेश चौधरी, जयेश वावदे आणि ऋषिकेश वराडे यांना संधी दिली आहे. तर MIM ने अन्सारी मोहम्मद, जावेद मोहम्मद शबान आणि महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीने तुषार जाधव यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवण्याचं निश्चित केलंय. परंतु स्वीकृत नगरसेवक पदाची ही नियुक्ती कायदेशीर वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र महापालिका नियम 2012 मधील तरतुदींचे उल्लंघन करून ही निवड प्रक्रिया होत असल्याचं मत ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी व्यक्त केलंय. वास्तविक शासन नियमानुसार स्वीकृत नगरसेवक पदावर डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पत्रकार आणि व्याख्याते अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. परंतु राजकीय पक्षांनी आपल्या मर्जीतील आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच संधी दिल्याचा आरोप ॲडव्होकेट बैसाने यांचा आहे. त्या संदर्भात ते म्हणाले, नमस्कार, मी ॲडव्होकेट मयूर मेघराज बैसाने. काल धुळे महानगरपालिकेत एकूण 7 उमेदवारांचा स्वीकृत नगरसेवक पदाकरता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे 5, MIM पक्षातर्फे 1 आणि शिवसेना राष्ट्रवादी गटातर्फे 1 असे एकूण 7 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. परंतु हे 7ही उमेदवारांमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रातील एकही बुद्धिजीवी घटक नाही. सदरची बाब सर्व बुद्धिजीवी घटकांवर अन्यायकारक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व 7ही उमेदवार कुठल्या तरी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी आहेत, एकाच क्रायटेरियातले आहे असे घेण्यात आलेले आहेत. सदरची गोष्ट बेकायदा आहे. या सर्व 7ही स्वीकृत नगरसेवक पदाच्या अर्जाविरुद्ध मी मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी या सर्व 7ही अर्जांना आव्हान देणार आहे. धुळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत नियमांचं उल्लंघन करून बुद्धिजीवींना डावलल्याचा आरोप करीत या प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं ॲडव्होकेट मयूर बैसाने यांनी सांगितलं. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.